नमस्कार। आज श्रावण कृष्ण दशमी शक 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे पूर्वेतील पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी केली प्रतिष्ठेची। दहीहंडी उत्सवात बहुतांश आयोजकांनी ओलांडलं ध्वनी मर्यादेची कमाल पातळी आणि राज्यामध्ये सत्ता परिवर्तनाची गरज राज ठाकरे। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। सरकारला कशाचं घेणं देणं नसून गेंड्याच्या कातडीच्या या दिवट्यांना दूर करण्यासाठी सत्ता परिवर्तनाची गरज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात बोलताना प्रतिपादन केले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाण्यातील पक्ष कार्यालयाचं उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झालं। त्यानंतर आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही गरज व्यक्त केली। यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या कारभारावर जोरदार टीका केली। पक्षाचं कार्यालय हे दुकान होऊ देऊ नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलताना केलं। धर्म प्रथा तसंच श्रद्धेवर जरूर विश्वास ठेवा, पण भोंदू बाबांपासून सावध रहा असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला। गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रद्धेनं पूजन करायचं आणि विसर्जनाच्या दिवशी दारू पिऊन तर्र व्हायचं, ही कसली आली श्रद्धा असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला। गृहमंत्री आर पाटील यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली। परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यामुळे सर्वच शहरांचा विचका होत असून एकेकाळी नालंदा विद्यापीठामुळे बिहार प्रसिद्ध होतं, आता मात्र ते गुन्हेगारांचं विद्यापीठ म्हणून ओळखलं जात असल्याचं त्यांनी मार्मिकपणे सांगितलं। मतं मिळवण्यासाठी झोपड्या उभारायच्या, पुढे बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवायची असा खेळ सध्या सुरू आहे। ठाण्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं बेकायदा घरं कोणी बांधली असा प्रश्न उपस्थित करून अशा बांधणाऱ्यांपैकी कोणालाही शिक्षा झाली, ही शिक्षा रहिवासी भोगत आहेत। ठाणेकरांनी देखील शहरात काय पडलं आहे याकडे लक्ष ठेवावं अशी अपेक्षा देखील राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली। ठाण्यामध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान कानठळ्या बसवणारा आवाज सर्वत्र ऐकू येत होता, पण बहुतांश दहीहंडी उत्सव आयोजकांनी या आवाजाकडे कानाडोळाच करण्याचा प्रयत्न केला। सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात अनेक मानकं निश्चित केली असून प्रत्येक उत्सवात ही मानकं आयोजकांकडून पायदळीच तुडवली जातात आणि त्यावर शासकीय यंत्रणांचा कोणताही अंकुश नसल्यामुळे दरवर्षी यामध्ये भरच पडत असल्याचं दिसून आलं। उत्सवादरम्यान ध्वनीची पातळी मोजली जाते, पण ही पातळी मोजून देखील कुठल्याही उत्सवाच्या आयोजकावर कोणतीही कडक कारवाई अद्याप तरी झाल्याचं दिसलेलं नाही। दहीहंडी उत्सव आता संपला असला तरी गणेशोत्सव तोंडावर आला असून गणेशाच्या आगमनाच्या आणि विसर्जनाच्या मिरवणूक देखील ध्वनी प्रदूषणाने कमाल पातळी गाठलेली पाहायला मिळते। या दहीहंडी उत्सवात ठाणे पोलिसांनी 20हून अधिक गुन्हे दाखल केले असून यामध्ये सर्वाधिक म्हणजे 8 श्रीनगरमध्ये तर 5 नौपाड्यात दाखल झाले आहेत। दरवर्षी उत्सव साजरा केले जातात, त्यामध्ये ध्वनी प्रदूषण होतं, त्यावर बातम्या येतात, पण कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे कायद्याचा धाकच कुणाला राहिलेला दिसत नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। एका पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी ही माहिती दिली। गणेशोत्सव साजरा करणाऱ्या संस्थांच्या उत्सवाला विधायक वळण मिळावं, त्यातून समाजाचं प्रबोधन व्हावं आणि समता, पर्यावरण रक्षण, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी या भावना वाढीस लागाव्या या हेतूनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी यावेळी सांगितलं। या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास 25, द्वितीयस 15 तर तृतीय क्रमांकाला 11,000 पारितोषिक दिलं जाणार आहे। चतुर्थ क्रमांकासाठी 7, पाचव्या क्रमांकासाठी 6, विशेष पारितोषिक म्हणून 5,000, उत्कृष्ट गणेशोत्सवासाठी 5,000, उत्कृष्ट मूर्तिकार, उत्तेजनार्थ आणि उत्कृष्ट सजावटकारांसाठी प्रत्येकी 5,000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार असल्याचं मनोज प्रधान यांनी सांगितलं। या स्पर्धेसाठी सुमारे 3 लाखांची पारितोषिकं दिली जाणार असून ही पारितोषिकं याच वर्षी दिली जातील असंही ते म्हणाले। त्याचप्रमाणे पहिल्या 3 क्रमांकाची पारितोषिकं पटकावणाऱ्या विजेत्या मंडळातील 3 गरीब मुलींच्या माध्यमिक शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या 1 वर्षाचा खर्च पक्षातर्फे केला जाईल असं मनोज प्रधान यांनी यावेळी जाहीर केलं। ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप इंदुलकर यांना नौपाडा पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश पोलीस उपायुक्तांनी दिले। पोलीस निरीक्षक एस शिरतोडे आणि पीएस मोरे यांच्याकडून काल इंदुलकर यांना मारहाण झाली होती।
यामध्ये जखमी झालेल्या इंदुलकर यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इंदुलकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मोरे आणि शिरतोडे यांना तात्काळ निलंबित करावं, तसंच पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचं फुटेज ताब्यात घ्यावं अशी मागणी केली। सध्या ठाण्यातील पोटनिवडणुकीच्या धामधुमीत पोलीस आयुक्त असल्यानं या कार्यकर्त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांची भेट घेतली। त्यांनी परिमंडळ 1च्या पोलीस उपायुक्तांना या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिल्याचं जागच्या नितीन देशपांडे यांनी सांगितलं। प्रदीप इंदुलकर यांनी तारापूर इथल्या अणुऊर्जा केंद्रामुळे विस्थापित झालेल्या स्थानिकांवर तयार केलेल्या लघुपटाला अलीकडेच प्रतिष्ठित असा येलो ऑस्कर पुरस्कार मिळाला होता। त्यामुळे इंदुलकर यांचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलं होतं। ठाणे महानगरपालिकेच्या 2 प्रभागांसाठी उद्या निवडणूक होत असून कधी नव्हे ते या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या त्रिशंकू परिस्थितीमुळे पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं असून ठाणे पूर्वेतील प्रभाग क्रमांक 51 ब मधील निवडणूक तर सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे। उद्या या 2 प्रभागात मतदान होत आहे। या 2 प्रभागातील निकालांवर महापौर पदाचं भवितव्य ठरणार आहे। सध्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडे समसमान पक्षीय बलाबल आहे। त्यामुळे कोणत्याही पक्षाचं बळ निवडणुकीत कमी झाल्यास त्याचा फटका पुढील काळात बसण्याची शक्यता आहे। मुंब्राच्या पोटनिवडणुकीकडे सत्ताधारी पक्षानं फारसं लक्ष दिलेलं नाही, कारण या भागात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे। तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत। दुसरीकडे ठाणे पूर्वेतील पोटनिवडणुकीवर मात्र सर्वच पक्षांनी जोर लावलाय। शिवसेना, भारतीय जनता पक्ष युती तसंच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सर्व प्रकारचं बळ या ठिकाणी लावलंय। शिवसेनेचे 3 आमदार गेले काही दिवस या ठिकाणी अक्षरशः तळ ठोकून आहेत। राष्ट्रवादीतर्फे खासदार संजीव नाईक, काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष तसंच स्थायी समिती सभापती देखील मेहनत घेताना दिसत आहेत। हा मतदारसंघ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून याचा काय निकाल लागतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय।